नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमांना मोठा दिलासा, मोठा संकेत आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर काय आहे, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत जे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, म्हणजे त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय सांगितलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथं आदिती तटकरे मॅडम काय म्हणत आहेत थोडक्यात जाणून घेऊया. राज्य सरकारने गरीब कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना जे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत. राज्य सरकारने गरीब कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आपण बघितलंच कमी आहे, ठीक आहे. तसेच पुढे बघा, थोडक्यात सांगतो तुम्हाला आता. राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना जी आहे ती गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना जे पैसे ते मिळणार आहेत. त्यांना आता दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. या योजनेला विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा फायदा झालेला आहे. तसेच पुढे बघू शकता, याच्यात शिंदे साहेब काय म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीही बंद होणार नाही. एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एक शब्द सांगितला आहे त्यांनी. ऑन लाडकी बहीण कोणाला मतदान करतील. लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली. आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. ऑन इथं सांगितलं की गुलाबराव पाटील, नगरविकास खातं आमच्याकडे आहे. नगरपालिका हे नगरविकास खात्याच्या अखत्यारीत्या येतात, म्हणून छोट्या शहरांना आपण यापुढे निधी देणार आहोत असा अर्थ त्या निघालेला आहे बघा. आणि 26/11, सर्वप्रथम मी राज्य संविधान दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या सर्वोत्तम संविधान दिलेलं आहे आणि त्यांच्यावर आपला देश चालतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही अभिनंदन करतो. पण काही लोक लाल संविधानाच्या कोऱ्या पुस्तिका सगळीकडे दाखवतात, त्यांनी बोध घ्यावा बघा. 26/11चा हा काळा दिवस मुंबईकरांनी पाहिला आहे आणि या शहीदांना अभिवादन करतो. तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी शिंदे साहेब काय म्हणाले आहेत. संपूर्ण जी माहिती आहे, कोणीही योजना बंद होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना असं सोडणार नाही बघा. त्यांना जे विरोधक टीका करत आहेत, विरोधक न्यायालयामध्ये सुद्धा गेलेले होते बघा. पुढे बघू शकता, त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. तर बघा, शिवसेनेच्या उमेदवारांना समर्थनार्थ जाहीर सभा इथं काढण्यात आलेली आहे, जाहीर सभा देण्यात आलेली आहे. बघू शकता, इथं मोठी खुशखबर आहे, मोठी बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा. तर महायुतीचं सरकार असताना देखील आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक लोकाभिमुख योजना सुरू केली आहे, अनेक प्रकल्प पुढे नेले आहेत. सर्वांमध्ये सगळ्यात आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ही योजना बंद पडावी म्हणून विरोधक न्यायालयात गेले, परंतु न्यायालयाने त्यांना चांगली चपाक दिल्याने कुणीही आले तरी ही योजना बंद पडणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले. नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित सभेमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. व्यासपीठावर सर्व उपस्थित वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भ मंत्री. तर अशा प्रकारे बघा, जे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नगरविकास खातं त्यांच्याकडे येतं, तर उमेदवारी त्यांच्याकडे आहे सर्व, ठीक आहे. त्यामुळे यामध्ये पर्यावरण झाले, नगरविकास खात्यामध्ये पर्यावरण विभाग झाला, जे गटार आहे, नाल्या कामं आहेत, सर्व कामं आम्ही करणार आहोत. 100% त्यांच्यासाठी मोठे जो प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. आणि पुढे शिंदेसाहेबांना शहरातील बचत गटांकरता अनुदानसुद्धा आम्ही देणार आहोत, लवकरच सुरू करणार आहोत. सरकारने मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शुल्क सवलती दिल्या आहेत. शेतकरी सन्मान योजना आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत केलेली होती बघा. जेव्हा त्यांनी शहराच्या विकासासाठी यापुढेही अशीच कामे आम्ही सुरू ठेवणार आहोत. शहराच्या विकासासाठी 1,800 कोटीची प्रलंबित पाणीपुरवठा योजनेकरिता त्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि शहरामध्ये नगरपालिकेचे उपजिल्हा रुग्णालय, गांधी सागर तलावाचे सौंदर्यीकरण याकरता निधी दिला जाईल. परंतु अशा अनेक ज्या काही तसेच नमो उद्यानाकरता 9 कोटी रुपये देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केलेले आहेत. तसेच संचालन नितीन मते यांनी आपल्या एवढी नगराध्यक्ष उमेदवार ज्योती मते यांनी
विकासाचा जाहीरनामा लोकांपुढे मांडला व काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाबाबू यांनी सुद्धा आपल्या या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो आहे तो तब्बल 3 सभा उशिरा होऊन सुद्धा लोकांची गर्दी सभेला होती. बघा, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होऊ देणार नाही. आणि लवकरच तुम्हाला आता बघा, आज तुमचे 28 नोव्हेंबर आहे. लवकरच तुम्हाला जे पैसे आहेत ते वाटप होणार आहेत. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही पैसे देणार आहोत. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.